हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत 36 चेस्ट कटोरी ब्लाऊज बॅक पार्ट. तर तयार उंची 13ची हवी. शिलाई मार्जिन 1 इंच घेऊन मार्किंग करून घेणार आहोत. 2.25 इंचाचा गळा घेणार आहोत. 3 इंचाचा शोल्डर घेणार आहोत. 5.25 इंचाचा मुंडा घेणार आहोत व मार्किंग करून घेणार आहोत. 36 चेस्टचा चौथा भाग 9 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत. 2 इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी मार्जिन घेणार आहोत. कंबर 32 आहे. 32चा चौथा भाग 8 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. एक इंच टक्स देण्यासाठी मार्किंग करून घेणार आहोत व 2 इंच फिटिंगसाठी मार्जिन देणार आहोत व मार्किंग आखून घेणार आहोत. गळा आपला 4चा हवा आहे. त्यासाठी दोन्ही बाजूने शिलाई मार्जिन सोडून 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून एक बॉक्स आखून घ्यायचा व गोल आकार देऊन घ्यायचा. अशा प्रकारे पूर्ण बॅक पार्टची मार्किंग तयार आहे. आता आपण गळा मार्किंग करून कट करून घेणार आहोत. बॅक पार्टचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. वेगवेगळ्या साईजचे व्हिडिओ अपलोड आहेत. तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. 1.25 इंचाचा मुंड्यासाठी गोल आकार देण्यासाठी मार्किंग करून घ्यायची व कट करून घ्यायची. आता आपण दोन्ही पार्ट जोडून घेणार आहोत. सुरुवातीला ब्लाऊज पीस खाली ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवून खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची. पूर्ण गळ्यावरती सेम अशाच प्रकारे एक शिलाई मारून घ्यायची. पूर्ण गळ्यावरती शिलाई मारून झालेली आहे. गळ्यावरती आणखीन एक शिलाई मारून घ्यायची व एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, म्हणजे मी टाकलेला व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे. ब्लाऊज आतमधल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा. आता पूर्ण गळ्यावरती आपण एक दाब टीप मारून घेणार आहोत. एकदम सिंपल बॅक पार्टची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे. एकदम परफेक्ट मेजरमेंटने तर गळ्यावरती एक शिलाई मारून झालेली आहे. आता पूर्ण ब्लाऊजवरती चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची. सुरुवातीला आपण खालच्या बाजूने एक शिलाई मारून घेणार आहोत. शिलाई मारून झालेली आहे. आता आपण ब्लाऊजची चारही बाजूने शिलाई मारून घेणार आहोत. दुसऱ्याही बाजूने सेम अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची व एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं. एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे. आता आपण टक्स देणार आहोत. त्यासाठी ब्लाऊज हाफ फोल्ड करून घ्यायचा. त्याच्यावरती 4.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची. टक्स उंची 4 इंचावरती मार्किंग करून दुसऱ्याही बाजूने सेम अशाच प्रकारे मार्किंग करून घ्यायची व टक्स मारून घ्यायचे. दुसऱ्याही बाजूने टक्स मारून घ्यायचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण लेस लावून घेणार आहोत. तर गळ्यावरती लेस ठेवून लेसच्या मध्यभागी एक शिलाई मारून घ्यायची.
गळ्याच्या पूर्ण गोल आकारावरती लेस लावून घ्यायची. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमचा एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. तर अशा प्रकारे आपला पाठ तयार आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.